करत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे भरलेली वांगी। खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी वांगी कशी भरायची आणि त्याचा मसाला कसा तयार करायचा हे आज दाखवणार आहे। तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि मग साइडला छोटीशी बेल आयकॉन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्यानेच तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। तर भरलेली वांगी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य। तर सर्वात आधी आपण घेतलेले आहेत वांगी। मी 7 वांगी घेतलेली आहेत, तुम्ही 7 ते 8 घेऊ शकता। मीडियम साइजची घ्या। याला आधी स्वच्छपणे तुम्ही धुवून घ्या। धुवून घेतल्यानंतर जे काटे असतात, जी स्टेमचा पार्ट असतो ते काढून घ्या। वरचा देठ तसंच ठेवा। काटे काढल्यानंतर याला दोन्ही बाजूने आपल्याला सुरीने चीर द्यायची आहे। या प्रकारे 2 भाग करू नका, फक्त मधोमध दोन्ही बाजूने या प्रकारे त्याला चीर द्या। आणि याच प्रकारे बाकीचे वांगी सुद्धा तुम्ही कापून घ्या। आता वांगी कापून घेतल्यानंतर याला पाण्यामध्ये ठेवा, नाहीतर वांगी काळी पडतील। आता आपण घेतलेला आहे एक मीडियम साइजचा कांदा। कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे डायरेक्ट गॅसवर, पण त्याच्या आधी खलबत्त्याने या प्रकारे त्याला जोरात फटका द्या किंवा सुरीने तुम्ही 2 भाग सुद्धा याचे करू शकता। आता हा कांदा आपण भाजून घेऊया। तर कांदा तुम्ही डायरेक्ट फ्लेमवर ठेवू शकता किंवा तुमच्याकडे अशी जाळी असेल तर जाळीवर सुद्धा ठेवून तुम्ही भाजून घेऊ शकता। विस्तव कमी ठेवा, वरची लेयर करपून जाईल, ती आपल्याला नंतर काढायचीच आहे। पण आतला भाग आपल्याला मऊ होईपर्यंत म्हणजे थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। थोड्या वेळानंतर तुम्हाला दिसेल वरचं भाग जे आहे ते काळपट झालेलं आहे, म्हणजे करपलेलं आहे, कारण ते आपल्याला काढायचंच आहे। आतून सुद्धा भाजून झालेलं आहे। आता आपण गॅस स्विच ऑफ करूया। गॅस स्विच ऑफ केल्यानंतर वरची जी लेयर आहे ती आपण काढून घेऊया। आणि काढून घेतल्यानंतर आपण आता हा कांदा बाकीचे साहित्यासोबत ग्राइंड करून घ्यायचा आहे। तर एक मिक्सरचा भांडा घ्या, त्याच्यामध्ये हा कांदा घाला। आता याच्यासोबत घालूया आपण 2 चमचे भरून खवणलेलं ओलं खोबरं। 2 मोठे चमचे घ्यायचे आहेत आपल्याला। 1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे किंवा तुम्ही शेंगदाण्याचा कूट सुद्धा घेऊ शकता। 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धणा पावडर, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं आता आपण याच्यामध्ये घालूया तेल, म्हणजे 2 चमचे तेल। ग्राइंड करताना तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल। आता हे ग्राइंड करून घ्या। हे बघा आपला मसाला रेडी आहे। घट्ट आहे थोडंसं, पण तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता। आता वांगी घेऊया। आधी पाण्यामधनं काढून घ्या आणि काढून घेतल्यानंतर थोडंसं त्याला मीठ लावून घ्या। मीठ लावल्यानंतर 5-10 मिनिटं त्याला तसंच ठेवा आणि 5-10 मिनिटांनंतर आता आपण वांगी भरून घेऊया। वांगी भरताना मधोमध मसाला घालायचा आहे आपल्याला। हे बघा या प्रकारे थोडीशी वांगी स्ट्रेच करा आणि दोन्ही बाजूने मसाला भरून घ्या। हे बघा एक्स्ट्राचा जो मसाला आहे, वांगी हलकंसं प्रेस करा आणि जे एक्स्ट्राचा मसाला निघेल तो काढून घ्या या प्रकारे, कारण तेलामध्ये आपण शिजवणार आहोत। बाहेर लागलेला जो मसाला आहे तो लवकर करपून जाईल तेलामध्ये, म्हणून एक्स्ट्राचा मसाला काढून घ्या। तुम्ही बघू शकता या प्रकारे भरून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा दाखवतेय, या प्रकारे मधोमध मसाला भरून घ्या। याच्यामध्ये आपण लाल मसाल्याचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला लाल मसाला घालायचा नसेल तर तुम्ही मिरची सुद्धा याच्यामध्ये घालू शकता आणि मिरचीसोबत तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता, पर्सनल चॉईस आहे। पण या प्रकारे सुद्धा करून पहा, खूप छान लागतात ही वांगी। याच प्रकारे बाकीची वांगी सुद्धा तुम्ही भरून घ्या। आता हे बघा वांगी भरून झालेली आहेत। आता आपण यांना फ्राय करूया। तर त्याच्यासाठी मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये तेल गरम करा। तेल थोडंसं जास्तीचं घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपण शॅलो फ्राय करणार आहोत। आणि तेल गरम होताच एक एक करून वांगी तुम्ही तव्यामध्ये ठेवा। ही वांगी आपल्याला कमी विस्तवावर फ्राय करायची आहेत, म्हणजे विस्तव फास्ट ठेवू नका, जास्ती ठेवू नका, कारण आपण शॅलो फ्राय करणार आहोत आणि जास्ती गॅस ठेवल्यावर ते करपून जातील, म्हणून या गोष्टीची काळजी घ्यावी।
तुम्ही भरलेली वांगी कढईमध्ये सुद्धा फ्राय करू शकता। कढईमध्ये याच प्रकारे तेल घाला आणि कमी विस्तावर झाकण देऊन वरती पाणी ठेवून तुम्ही हे फ्राय करू शकता। आता 2 ते 3 मिनिटांनंतर ही वांगी सतत फ्लिप करत राहा, म्हणजे करपून देऊ नका, सतत त्याला मधून मधून फिरवत जा 2 ते 3 मिनिटांनंतर। पहिल्यांदा फिरवल्यानंतर आता याच्यावर आपण झाकण देऊन त्याला शिजवणार आहोत। तर कुठचाही तुमच्याकडे फ्राईंग पॅन असेल ते वरती ठेवा, तुम्ही झाकण द्या। झाकण दिल्यानंतर वांगी जे आहे ते लवकर शिजले जातील, पण 1-2 वेळा अधूनमधून तुम्ही फिरवत राहा, बघत राहा। टोटल ही वांगी मी 10 मिनिटं फ्राय केलेली आहेत लो फ्लेमवर। 2-3 वेळा मध्ये मी फ्लिप करून चेक केले होते ते झाली आहेत की नाही, आणि तिसऱ्यांदा आता मी पुन्हा फ्लिप करते। तुम्ही बघू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे, म्हणजे वांगी आपली व्यवस्थित झालेली आहेत। वांगी फ्राय करताना जर तुम्हाला असं वाटलं की मसाला करपतो आणि वांगी शिजत नाहीत लवकर, तर थोडंसं पाणी तुम्ही अधूनमधून स्प्रिंकल करू शकता, त्याच्याने वांगीसुद्धा लवकर शिजली जातील। हे बघा वांगं शिजलेलं आहे, म्हणजे आपली ही वांगी रेडी आहेत। गरम गरम सर्व करा। ही वांगी तुम्ही जेवणासोबत म्हणजे डाळ भात आणि भाजीसोबतसुद्धा सर्व करू शकता, किंवा निव्वळ चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता। वांगी शिजवताना काही टिप्स आहेत। ही वांगी जेव्हा आपण फ्राय करतो, भरलेली वांगी, तेव्हा तुम्ही जेव्हा तव्यामध्ये फ्राय करतो पॅनमध्ये, तेव्हा फक्त तेलावर आपण फ्राय करतो, तर गॅस एकदम सिम ठेवा। आणि जर तुम्हाला असं वाटलं मसाला करपतो आणि वांगी शिजत नाही, तर अधूनमधून तुम्ही पाणी स्प्रिंकल करू शकता, त्याच्याने मसालासुद्धा आपला करपणार नाही आणि वांगीसुद्धा लवकर शिजली जातील। किंवा तुम्हाला वांगी कढईमध्ये फ्राय करायची असतील तर सेम प्रोसिजर आहे। तेलामध्ये वांगी ठेवा आणि त्याच्यानंतर झाकण देऊन वरती झाकणावर पाणी ठेवा आणि स्लो फ्लेमवर वांगी शिजत ठेवा, त्याच्याने सुद्धा तुमचे वांगी लवकर शिजतील, ॲज वेल ॲज मसालासुद्धा करपणार नाही। तर या प्रकारे तुम्ही कुठलीही मेथड वांगी फ्राय करायला वापरू शकता। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट, आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा। थँक्यू।